नमस्कार, माझे नाव कल्याणी गणेश पालेकर, इयत्ता 9वी ब. माझ्या प्रयोगाचे नाव उत्सर्जन संस्था. आता उत्सर्जन संस्था म्हणजे काय, तर आपल्या शरीरात तयार होणारे अपायकारक व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणारी संस्था म्हणजे उत्सर्जन संस्था. त्यात महत्वाचे अवयव आहे वृक्क. वृक्क म्हणजे काय, तर किडनी, मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रमार्ग. आता या सर्वात महत्वाचं म्हटलं तर वृक्क. वृक्क हे दोन असतात जे की कमरेच्या दोन्ही बाजूने पाठीकडे असतात. त्याचं कार्य काय, तर रक्त शुद्ध करणे, युरिया, युरिक आम्ल, जादा पाणी बाहेर टाकणे, मूत्र तयार करणे, आपल्या शरीरातील क्षारांचे व पाण्याचे संतुलन राखणे आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे. आता नेफ्रॉन हे वृक्काचे कार्यात्मक एकक आहे. प्रत्येक वृक्कात सुमारे 10 लाख नेफ्रॉन आहे जे की रक्त गाळण्याचे काम करतात. आता मूत्र निर्मिती कशी होते, तर रक्त वृक्कात प्रवेश करतात, नेफ्रॉन रक्त गाळतो, पुन्हा उपयुक्त घटक रक्त शोषले जातात आणि मग मूत्ररूपाने टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. आता बाहेर टाकणारे पदार्थ कोणते, तर युरिया, युरिक आम्ल, क्रिएटिनिन व जादा पाणी व क्षार. आता ही सर्व प्रक्रिया घडल्यावर आपल्या शरीराला होणारा फायदा कोणता, तर आपले शरीर विषमुक्त होते, आपला अंतर्गत समतोल राखला जातो आणि आपले शरीर निरोगी राहते. धन्यवाद.